नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण एक नवीन GR पाहणार आहोत. अवकाळी नुकसान भरपाईबाबतचा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये 23 जिल्हे पात्र झालेले आहेत. तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा GR 5 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे ज्या शेती पिकांचे अतिवृष्टीमुळे किंवा अवेळी पावसामुळे नुकसान झालेले आहे नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये, तर त्यांच्या नुकसान भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा GR प्रसिद्ध झालेला आहे. तर ही प्रस्तावना आहे. त्यामध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. तर शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक त्यांनी दिलेला आहे, तर तिथनं तो दर विहित करण्यात आलेले आहेत. तर त्यांनी पुढे महत्त्वाचं म्हणजे दिनांक 1/1/2024च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. यापूर्वी दिनांक 10/1/2024 व दिनांक 31/1/2024च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे ₹44.10 कोटी व ₹2109.12 कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक 2/8/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी ₹596.21 कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत झालेल्या अवेळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागविण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहे. त्याप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आपण शासन निर्णय पाहूयात. नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ₹307,25,29,029 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीतून अथवा पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म. 11 यांनी हा निधी वितरित करावा. पुढे पहा महत्त्वाचं की हा जो निधी आहे तो DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. लाभार्थ्यांची अचूक माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 1/1/2024 नुसार जिरायती पिके, बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याचे खातरजमा करण्यात यावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरक्ती होणार नाही याची तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. आता हा जो निधी येणार आहे तो DBTद्वारे येणार आहे, ऑनलाईन येणार आहे त्यांच्या खात्यामध्ये. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की द्विरक्ती होणार नाही, म्हणजे एका लाभार्थ्याला एका वेळेसच हा निधी मिळणार आहे. पुढे त्यांनी महत्त्वाचं म्हणजे ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांना करावी. त्यानंतर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा
वसुलीसाठी वळती करू नये. याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. तर अशा प्रकारचा हा GR असणार आहे. हा GR शासनाच्या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहे. तेथे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.